महायुतीच्या वतीने आज राजात तनपुरे यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि ते आपल्या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मधून महायुती उमेदवार म्हणून ते आता उभे राहणार. कुठेतरी प्राजक्त संस्थेच्या श्रद्धांजली अर्पण केली. संजय राऊतच्या फल्लाची गरज नाही. संजय राऊतने आता स्वतःचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या पक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली आहे. त्याची चिंता त्यांनी करावी. आता शहरात राष्ट्रवादींनी वेगळी भूमिका घ्यायचा निर्णय घेतला नाही, काही वेगळी भूमिका नाही. संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा ते सुद्धा या उमेदवारी आमची निश्चित करताना ते सुद्धा सहभागी आहे. माझं त्यांचं स्वतः बोलणं झालं. अशी काही वेगळी भूमिका राष्ट्रवादी शहरातली घेणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. थँक्यू. सर, दुसरीकडे लाडक्या बहिणींसंदर्भात 80 लाख जे लाडके बहिणी आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे. कसं बघतात? कारण केवायसीचा जे प्रस्ताव आहे तो देखील अद्याप सादर करण्याची काही सूचना दिली नाही. केवायसी करण्याबाबत सूचना दिल्याच येतात. ज्यांच्या केवायसी होतील तर सगळ्यांना लाभ मिळणार आहे. सरकारने काही निकष तयार केलेले आहे त्या माध्यमातून काही आता योजनेतून काही लोकांना वगळलं जाणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी आहे, ज्यांना सरकारचे पेन्शन मिळतं, नोकरी सरकारी नोकरी आहे, काही निकष तयार केले. जे खरं लाभार्थी आहेत, जे वंचित आहेत सगळ्या योजनेपासून त्यांना देण्याची भूमिका सरकारची. सुरुवातीला सरसकट दिले आणि आता नाही, एक निर्णय झाला तर तो निर्णयामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार सरकार. सर, दुसरी गोष्ट जरांगे पाटलांच्या सोबतची शिष्टाई जी आहे ती यशस्वी झालेली आहे. मात्र दुसरीकडे काल चौंडीमध्ये हाके असतील, पडळकर असतील यांनी कुठेतरी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसीला धक्का लागला. मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया मराठा आरक्षणा संदर्भातली सुरू आहे. जे जर तुम्ही निवेदन पाहिलं असेल जे आम्ही जरांगे पाटलांनी आम्हाला दिलं, आम्ही जे काही त्याला मान्यता देऊन त्यांनी जर वाचन केलं, कुठे असं नाही की अन्य आरक्षण काढून आपण त्याला द्यायला निघालेलो आहोत, असं काही नाही. कोणाचं आरक्षण धक्का लागणार नाही. त्यामुळे मला वाटतं हे जे वक्तव्य येतात हे मला माहीत नाही काय त्या पाठीमागची काय त्याची भूमिका आहे, पण ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. थँक्यू.